सगळं जग बेचैन आहे. भयंकर गंभीर प्रश्न आहेत. आणि इथंचे माझे तरुण मित्र मैत्रिणी आहेत, त्यांनी तुमच्या डायरीत लिहून ठेवा, येतं 1 वर्ष आपल्याला डोळ्यात तेल घालून जगावं लागणार आहे. 1 वर्ष. या 1 वर्षात ठरणार आहे माणुसकी जिवंत राहायची का जगभरातून संपवायची. जगाचा विचार जगार करेल, आपल्या देशाचा विचार आपण करू. पावलो पावलावरती छुपे बॉम्ब आहेत, पावलो पावलावरती धोका आहे. मुलांना आहे, मुलींना तर आहेच आहे. आणि इतकी भयानक परिस्थिती येत्या वर्ष 1.5 वर्षामध्ये निर्माण होणार आहे की आपल्याला फार सावध नाही राहिलं तर आपण जिवंतच राहणार नाही. समाज म्हणून नाही, देश म्हणून नाही, माणूस म्हणून नाही, आपण संपून जाऊ. मग हे टाळायचं असेल तरी पालकच जबाबदार आहे. आणि या सगळ्या प्रश्नाची उत्तरं पालकत्वामध्ये येतात. त्यामुळे हे लक्षात घेऊ, हे शिवधनुष्य आपल्याला उचलायचं आहे. अनेक राजाला नाही उचलता आलं शिवधनुष्य. कोण कोण आलं होतं? भले भले मोठे मोठे राजे जनकाच्या दरबारात होते, शिवधनुष्याला उचलणं सोडा, हात लावायची पण हिंमत झाली नाही. पण रामाने ते केलं, कारण का श्रीराम माणूस होते. मग श्रीरामांना माणूस कुणी घडवलं तर त्यांच्या मायबापाने घडवलं. ते कसं घडवलं ते आजच्या काळाला सोयीचं आहे, ते मी सांगतो. माणूस घडवण्याची पहिली खूण जी आहे ती भाषा. तरुण मुला मुलींनी मुद्दाम ऐका, विशेषतः मुलांनी, पालकांनी पण फार सावध ऐकलं पाहिजे. भाषा ठरवते की माणूस आहे की जनावर आहे. बघा, तुम्ही म्हणाल काही सांगता काय, आम्ही शांत बसून ऐकतोय, तुम्ही सकाळी सकाळी आम्हाला पेलायला लागला. भाषा गेल्या काही वर्षामध्ये, आता मी संपादक पद सोडूनही झाली 20 वर्ष, मी बघतोय गेल्या 15 वर्षात 10 वर्षात सर्व समाज जीवनातली भाषा अतिशय गलिच्छ, अर्वाच्य, वाह्यात आणि शिवराळ झाली आहे. कोण सांभाळणार? चिकनगुनियाची साथ आली तर आपण डॉक्टरकडे जाऊन औषध घेतो, लस टोचून घेतो. कोरोना आला तर मास्क लावतो, घराबाहेर पडत नाही. त्यापेक्षा भयंकर गोष्ट आहे ही भाषा. आणि दुःखाची गोष्ट अशी आहे की गेल्या 12-10 वर्षामध्ये भाषेचा सर्वाधिक वापर करणारे माध्यम जी आहेत आणि राजकीय नेते जी आहेत त्यांनी आपल्या भाषेला पूर्ण नागवं करून टाकले. माध्यमांची भाषा बघा, राजकीय पुढाऱ्यांची भाषा बघा. मी ज्या काळात पत्रकारिता करत होतो तो काळ काय शिवाजी महाराजांच्या काळातला नव्हता, बाबा आदमच्या जमान्यातला नव्हता, आत्ताचा होता. तरुण मुला मुलींना आश्चर्य वाटेल, ब्रह्मदेव दादा ज्या राजकीय विचाराचे होते त्या राजकीय विचाराच्या विरोधात मी होतो. मी विरोधी लिहित पण होतो, न आवडलेल्या गोष्टीवर खडाडून लिहितही होतो. पण दादानी कधी दमदाटीचा फोन केला नाही. दादानीच नाही, सोलापूर जिल्ह्यातले जेवढे राजकीय, सोलापूर जिल्ह्यातले का, मला आठवतंय विलासराव देशमुख लातूरची विधानसभा निवडणूक हरले आणि ते पडण्यासाठी जे कारणीभूत झालं ते तरुण भारत मधले आमची लेखमाला होती, संचारचा कार्यक्रम होता. मी समोर बसलो होतो. विलासराव देशमुख पराभूत झाल्यानंतर संचारच्या एका कार्यक्रमाला आले आणि ते म्हणाले, समोर बसलेत ना, याने मला पाडलं बरं का, पण वैर नाही, शिवीगाळ नाही, अर्वाच्य नाही. आज राजकीय नेत्यांची भाषा कशी आहे, आज मीडियाची भाषा कशी आहे, वर्तमानपत्र बघा, टीव्ही बघा, सिनेमा बघा, भाषा कशी आहे. OTT वर तर तुम्ही जाऊच नका, OTT प्लॅटफॉर्मवर, तिथे तर इतकी गलिच्छ भाषा असते, गलिच्छ दृश्य असतात. भाषा माणूस असल्याचं पहिलं लक्षण आहे. वाचे बर्वे कवित्व, कवित्व बर्वे रसिकत्व, रसिकत्वे परतत्व स्पर्शू जायचा. मी बोलतो कसं याच्यावरून माझ्या घरातले संस्कार काय आहेत ते कळतं. माझ्या तरुण मुला मुलींना, मित्रांना, मैत्रिणींना मुद्दाम हा प्रश्न विचारायचा आहे की स्वतःला विचारा, आज दिवसभरामध्ये माझ्या तोंडात शिव्या किती आल्या? मी कोणाला आईवरून शिवी दिली का? मी कोणाला बहिणीवरून शिवी दिली का? मी आबे काबे म्हणालो का? ते सुद्धा म्हणू नका.
कारण का त्या एकेका गोष्टींनी माझी भाषा प्रदूषित होते आणि आपण जसे बोलतो त्याच्यावरून आपलं कॅरेक्टर कळतं. ते आई वडील म्हणजे पालकांनी घडवलेलं असतं. मी जर घाणेरड्या भाषेत बोलायला लागलो, शिव्या देऊन बोलायला लागलो, आजकाल तर खूप राजकीय नेत्यांना असं वाटतं की अशा शिव्यागाळ नाही केली तर आपण फार हिरो आहोत, हे लोकांना पटणारच नाही. काही जणांचा तर असा समज आहे, म्हणजे भची 12 खाडी पत्रकार परिषदेत, तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यांच्या आईवडिलांनी त्यांना कसं घडवलं हा मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला फार वाईट वाटतं की हे यांच्या कर्माने यांच्या आईवडिलांना नरकात पाठवत आहे. इतकी घाणेरडी भाषा पत्रकार परिषदेत. माणूस नाही का तर घडण्यात चूक आहे. एक राजा शिकारीला गेला, खूप हिंडला. उन्हाळ्याचे दिवस होते आणि सामान्यतः उन्हाळ्यात शिकार अशीसाठी करतात, पानगळ झालेली असते तर जे सावध असतं ते दिसतं आपल्याला लवकर. दिवसभर फेराफेरी झाली, कुठेच काही मिळालं नाही. राजाला लागली भूक, पण बरोबर काही आणलं नव्हतं. तो म्हणाला खायला सोडून द्या, प्यायला पाणी तरी मिळतंय का बघा. मग त्याच्याबरोबर जे 2 कोण सरदार शिपाई होते ते गेले सगळीकडे, कुठे काय काही मिळेना. राजा कंटाळून गेला. मग शेवटी एक शिपायाला समोर एक झोपडी दिसली. त्या झोपडीत गेला, त्याने बघितलं एक दाढी वाढवलेला गोसावी तिथे बसलाय. हा शिपाई गेला, म्हणे हे गोसाव्या, तुझ्याकडे काही खायला आहे का, पाणी तरी प्यायला आहे का. तो गोसावी काहीच बोलला नाही. तो म्हणाला बहिरा आहे का, मी आलो, तुला कळत नाही का, मी बोलतो ऐकू येत नाही का. तरी तो शांतच. तो म्हणाला की खायला प्यायला काय, तर माझ्या घरी काय काहीच नाही. एकादशीच्या घरी शिवरात्र पाहुणी, काहीच नाही माझ्याकडे. पण तो काही बोलला नाही. शिपाई कंटाळून निघून गेला. मग सरदार आला, त्याने बघितलं गोसावी बसलाय. तो म्हणे महाराज, आमचे राजे शिकारीला आले पण इथे काही नाही खायला प्यायला, तुमच्याकडे काही आहे का. तो शांतच. त्यांनी 2दा विचारलं. तो म्हणाला जाऊ द्या ना, बहिरा दिसतोय, ह्याला काही कळत नाही. बहिरा आहे तर बहिरा आहे, सोडून घ्या. स्वतः राजा आला, त्याने बघितलं गोसावी बसलाय, नमस्कार केला. म्हणे महाराज, मी तुम्हाला नमस्कार करतो. तुम्ही देवाचं स्मरण करता आहात, पण माझ्या प्रश्नाला उत्तर द्याल का. मला भयंकर तहान लागली आहे, मला एक लोटीभर पाणी मिळेल का. तर राजाच्या लक्षात आलं की ह्याला ऐकायला तर कमी येतच आहे, पण हा ठार आंधळा आहे. मग त्या महाराजाने असा हात केला, राजाला बसवलं. ते म्हणाले की राजा, आत्ता तू स्वतः आला, मगाशी तुझा सरदार आला, त्याच्या आधी तुझा शिपाई आला, इतकं काय झालंय. राजा म्हणाला तुम्हाला तर दिसत नाही महाराज, तुम्ही ओळखलं कसं, पहिल्यांदा शिपाई आला, मग सरदार आला आणि आता मी राजा आलोय. ते म्हणाले माणसाची लायकी त्याच्या बोलण्यावरून कळते. तुझा शिपाई पहिल्यांदा आला, शिपाई काय म्हणाला, हे गोसावड्या. मग सरदार आला, तो काय म्हणाला, ओ महाराज. आणि राजा आल्यावर काय म्हणाला, मी तुम्हाला नमस्कार करतो. माझं मूल, माझ्या घरातला मुलगा मुलगी कोणीही असो, कशी भाषा वापरतं याच्याकडे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. इथे जे कोणी पालक आहेत त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की अभ्यासाकडे तुम्ही थोडं कमी लक्ष द्या. 2 आणे कमी लक्ष द्या, म्हणजे दुर्लक्ष करा असं नाही. 2 आणे कमी लक्ष द्या. 14 आणे लक्ष द्या, बोलतोय कसं आपल्या घरातलं मूल. पालकत्व शिवधनुष्य आहे ते यासाठी. मग 24 तास तुम्हाला सावध राहावं लागेल. आणि मूल बोलायला शिकताना त्या भाषेला मातृभाषा म्हणतात, बरोबर आहे ना. मातृभाषा म्हणतात ना, मदर टंग. पितृभाषा का म्हणत नाही, कारण का बोलणं मुलगा आईकडून शिकतो, म्हणून त्या भाषेला मातृभाषा म्हणायचं. मग माझं मूल रस्त्यावर जर जे शिव्या देत असेल तर पाप कोणाला लागणार, आईला लागणार. त्यामुळं तुम्ही एक वेळ पोराला उपाशी ठेवा, पण त्याच्या तोंडी वेडा वाकडा एक शब्द सुद्धा येऊ देऊ नका. पण नुसते आईने करून भागताय का. मुलं आई वडील एकमेकांशी कसं बोलतात हे पाळण्यात असल्यापासून बघतात. पाळण्यात असल्यापासून आई काय म्हणते पाळण्यातल्या लेकराला की ह्याला एक, आता गणपती आलेत, एक नवा फ्रॉक झपलं काय चड्डी शर्ट आणायचा का.
पलीकडे उभा राहिलेला बाप म्हणतो, मोठी सावकारी नाली तू, तुझ्या आई बापाने काय पैसे पाठवले काय? आपल्याला वाटतं पाळण्यातल्या पोराला काही कळलं नाही, पण त्याच्या मनावरती त्या शब्दांच्या स्पंदनांचा परिणाम होतो आणि त्याच्या लक्षात येतं बायकोशी असंच बोलायचं असतं. बघा काय, त्यामुळं बाप झालो आपण, पण बाप व्हायची लायकी नाही मिळवली. आई झालो आपण, पण आई होण्याचं महत्व आपल्याला कळलं नाही. एक शब्द सुद्धा आई बापाच्या तोंडून चुकीचा नाही आला पाहिजे, तरच ते पोराला किंवा पोरीला म्हणतील नीट बोल. बहुतेक घरामध्ये आता जसं सांगितलं जयकुमारजीने की मी प्रवास आता प्रकृतीमुळे थोडं कमी झाला, तरीही रोज कुणाच्या ना कुणाच्या तरी घरी असतो मी. आणि मी बघतो काय चांगल्या चांगल्या घरातलं की एखादी गोष्ट पोरांना सांगितली, पोरं ऐकतच नाही. का ऐकत नाही? जरा जोरात सांगितली, पुन्हा पुन्हा सांगितली तर काय म्हणतात, ए जा मी नाही करत. का म्हणतो असं? कारण का त्याला हे कळलं नाही, पालकांनी हे शिकवलं नाही की बोलायचं कसं याच्यावर तू माणूस आहेस की नाही ठरेल. पहिला माझा आग्रहाचा मुद्दा हा आहे, तुम्ही देवाधर्माचं करा नका करू, तुम्ही ते श्रद्धा पक्ष काय महाळ करा नका करू, यात्रेला जा नका जाऊ. जायला पाहिजे, केलं पाहिजे, धर्म पाळला पाहिजे, पण हे सगळं नाही केलं तरी चालेल. पोराला बोलायला शिकवा, चांगलं बोलायला शिकवा. छोटे होते शिवबा, लहान 6 वर्षाचे 7 वर्षाचे, मित्रात खेळताना, आता खेळच आहे, आता इतिहासातली ही काल्पनिक कथा आहे समजा, पण ही खरी असली पाहिजे याच्यावर माझा विश्वास आहे. खेळताना काहीतरी शिवबाच्या तोंडून एक शब्द गेला. जिजाऊ आईसाहेबांनी त्याला बसवलं, म्हणे बाळा शिवबा, हे आपले मित्र आहेत, हे आपले शेजारी आहेत, हे आपल्या जीवाभावाचे सखे आहेत, त्यांना असं नाही बोलायचं बरं. आणि छत्रपती शिवाजी महाराज शिवबापासून छत्रपती शिवाजी महाराज होईपर्यंत उत्तमच बोलले. रागावले नाही का? रागावले. रागवल्यावरही त्यांनी वाईट शब्दांचा वापर केला नाही. का? तर जिजाऊ आईसाहेबांनी त्यांना माणूस बनवण्यासाठी पहिली गोष्ट ही शिकवली, कसं बोललं पाहिजे. म्हणून समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांचं वर्णन केलं. रामदासांना काय पाहिजे होतं? पद्मश्री. रामदासांना काय पाहिजे होतं? मठासाठी जागा. रामदासांना काय पाहिजे होतं? जिल्हा परिषदेचं तिकीट. काहीच नको होतं. असा एक संन्यासी शिवाजी महाराजांविषयी काय म्हणतो? शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी करणे कैसे असे. बस हे शिकवलं की पालकत्वानी इंद्रधनुष्याच्या ऐवजी शिवधनुष्य उचलायची लायकी मिळवली. कसं बोलतो? चांगलं बोलतो ना. एखादी गोष्ट नाही पटली, समजा मी म्हटलं मुलाला की आज शेवटचा श्रावणी सोमवार आहे, आज तरी उपवास कर, आणि तो म्हणाला नाही करणार, हे सगळं खोटं आहे. कारण का शिकलाय तो, बुद्धी प्रामाण्यवादी झालाय. श्रावणी सोमवार अंधश्रद्धा आहे, आणि अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचा पहिला हक्क काय आहे? तर तुमच्या घराची कुळधर्म कुळाचार तोडून काढणं. तो नाही करत. असले कुठले कोण शंकर, कोण महादेव, असं कुठं असतं काय? त्याला सांगायचं की असं नको बोलू, तू श्रावणी सोमवार करणार नाहीस ना, याचं मला नीट उत्तर दे. शंकराला 2 शिव्या, महादेवाबद्दल वाईट बोल, धर्माबद्दल वाईट बोल, असं नको. तुला का करायचा नाही उपवास? तू असं सांग की आई मला उपवास सहन होत नाही, मला भूक लागते, मी सकाळी खेळायला जातो, 2 तास खेळल्यावर पोटात आग पडते. नीट बोलायला शिकवा. पहिली गोष्ट. अभ्यासाकडे 2 आणे लक्ष कमी करा, पण तोंडून चुकीचा शब्द आणायचा नाही. एवढं जरी झालं तरी येत्या वर्षातल्या 80% सामाजिक समस्या संपतील. आम्ही बघतो आहे प्रत्येक जण असा बोलतो आहे जसा काही आग लावायलाच निघालाय. आता पेटवणाऱ्यांची गरज नाही आहे, विझवणाऱ्यांची गरज आहे. एक गावामध्ये झोपड वस्ती होती, पेटली, सगळे लोक पळायला लागले, बोबलायला लागले, म्हणजे आग लागली आग लागली आग लागली. एक माणूस होता, तो पाणी बादलीत भरायचा, लांब होतं पाणी, आणायचं आणि झोपडीवर टाकायचं. त्याचे मित्र होते, ते म्हणाले खोळाय का तू, हे एवढं पेटलंय काय, विसतं काय, चल.
तो म्हणाला की चल नाही, मी हे विझवायचा प्रयत्न करणार. ते म्हणत तू ह्यात जळून मरशील. तो म्हणाला मेलो तरी चालेल, पण माझ्या प्रेताकडे बघून लोक माझ्या हातातली बाटली बघून म्हणतील हा जाळणाऱ्यापैकी नव्हता, हा विझवणाऱ्यापैकी होता. बस मला तेवढं पुरे. या भाषेला नीट करायसाठी घरामध्ये संवाद असला पाहिजे. आई वडिलांनी एकमेकाशी नीट बोललं पाहिजे, वडीलधाऱ्याने धाकट्यांशी नीट बोललं पाहिजे, धाकट्याने वडीलधाऱ्यांशी नीट बोललं पाहिजे. आणि हे सगळं नीट होत असताना विचार करण्याची प्रक्रिया दिली पाहिजे. भाषेनंतर येतो विचार. गणपती परवा येत आहेत, तुम्हाला शुभेच्छा आहेत त्याच्या. गणपती बसला की त्याच्या पायावर हात ठेवून एक शपथ घ्या. पहिली शपथ अशी घ्या की माझ्या घरामध्ये मी अशाच विचारांना स्थान देईन ज्यामुळं माझ्या समाजात प्रेम, मैत्री, शांतता राहील. या सगळ्यावर पहिला आघात कशात होतोय माहित आहे? हेवे दाव्यात. तुम्ही पोरांच्या समोरच काय, तुमच्या मनातल्या मनात सुद्धा हेवे दाव्या बोलू नका. नात्यातलं कोणी पुढे गेलं कौतुक करा, नात्यातल्याला एखाद्याला यश मिळालं कौतुक करा, गावातल्या वस्तीवरच्या कुणाला चांगलं काही झालं त्याला जाऊन शाबासकी द्या, त्याला हार तुरे द्या असं नाही, त्याला पंचपक्वांना नेऊन द्या असं नाही, पण जाऊन त्याच्या पाठीवर हात तरी मारा, शाबासकी तरी द्या. त्याच्याविषयीचं प्रेम व्यक्त करा. स्पर्धा, हेवा दावा, वैर, खुन्नस काही करू नका.